श्री स्वामी समर्थ. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सर्वांचे भक्तवत्सल या माझ्या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे. तसेच सर्वांना माझा नमस्कार. आज हा व्हिडिओ विशेष कारणासाठी घेऊन आलेलो आहे. आपल्या सर्वांना ठाऊक आहे, दिनांक 17 मे रोजी अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास आरंभ होत आहे. पुरुषोत्तम मास, अधिक मास म्हणजे नक्की काय, तो कसा निर्माण झाला, त्याची कथा काय आहे, अधिक मास एवढा भगवान विष्णूंना का प्रिय आहे, किंवा अधिक मासामध्ये स्वामींची तसेच भगवान विष्णूंची कोणती आणि कशी उपासना करावी. तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. नक्कीच आपल्याला हा व्हिडिओ लाभदायक ठरेल आणि आपलं आत्मशुद्धीकरण झाल्याशिवाय राहणार नाही. तर आपण सर्वप्रथम जाणून घेऊया अधिक मास म्हणजे नक्की काय. तर आपले पंचांग हे चंद्रवर्षाप्रमाणे आणि सौरवर्षाप्रमाणे चालत असते. तर प्रामुख्याने चंद्रवर्ष हे 354 दिवसाचे असते, तर सौरवर्ष हे 365 दिवसांचे असते. यामध्ये प्रत्येक वर्षी 11 दिवसाचे अंतर निर्माण होत असते. तसेच प्रत्येक 3 वर्षानंतर याच्यातून एक पूर्ण महिना तयार होतो. मग हे 3 वर्षातून जे एक महिन्याचे अंतर निर्माण झालेले आहे, या अंतराला संतुलित ठेवण्यासाठी अधिक मास प्रत्येक 3 वर्षानंतर येतो. अधिक मास हा शुभ आहे की अशुभ आहे, असे प्रश्न अनेक लोकांच्या मनामध्ये निर्माण होतात. अनेक चुकीच्या पद्धतीने लोकांना माहिती मिळालेली असते. काही लोक म्हणतात अधिक मासामध्ये काहीच कर्मकृत्य करू नयेत, परंतु असं नाही. खरं तर जेव्हा अधिक मास किंवा याला मलमासही म्हटलं जातं, जेव्हा याची उत्पत्ती झाली तेव्हा या मलमासाला कोणीही स्वीकार करत नव्हतं. अर्थातच प्रत्येक मासाचा कोणता ना कोणता स्वामी आहे, कोणती ना कोणती देवता आहे, परंतु जेव्हा हा मलमास निर्माण झाला याचा स्वामी कोणीच होत नव्हतं. म्हणजे पौराणिक कथेनुसार असं म्हटलं जातं, या अधिक मासाला कोणीही स्वीकार करत नव्हतं. तेव्हा अधिक मास निराश होऊन भगवान विष्णूंकडे गेला. अर्थातच हरिनारायण भगवान विष्णू या पूर्ण विश्वाचे पालन पोषण करतात, ते आपले पालनहार आहेत. तेव्हा अधिक मास निराश होऊन भगवान विष्णूंकडे गेल्यानंतर भगवान विष्णूंना शरण जाऊन म्हणाला, हे देवा, माझा कोणीच स्वीकार करत नाही, तर आपणच काहीतरी मार्ग सुचवावा. तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, प्रत्येक देवता तुझा तिरस्कार करत आहेत, मलमास म्हणून तुझ्याकडे पाहत आहेत, तर तू चिंता करू नकोस. तू मला शरण आला आहेस, तर आता तुझ्या मासाला माझ्या नावाने ओळखले जाईल. म्हणून भगवान विष्णूंनी पुरुषोत्तम मास असे या अधिक मासाला नाव दिले. प्रामुख्याने हा महिना भगवान विष्णूंना अतिप्रिय आहे. भगवान विष्णूंची या महिन्यात केलेली सेवा आपल्याला अक्षय्य फल देऊन जाते. प्रामुख्याने हा महिना अशुभ नसून हा आपली आत्मिक शुद्धता करण्यासाठी आहे, आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी आहे, आपल्याला मोक्षप्राप्ती करण्यासाठी आहे. या जीवनातील मागच्या जन्मातील समस्त पापनिवारण करण्यासाठी हा अधिक मास आपल्यासाठी किंवा सेवेसाठी एक लाभ म्हणून येतो. तर आपण या मासाचा खऱ्या अर्थाने लाभ करून घेण्यास हरकत नाही. अधिक मासाची एवढी जास्त महत्त्व आहे, भगवान विष्णूंनी या मासाचा स्वीकार केल्यानंतर देवी देवतासुद्धा भगवान विष्णूंचे या अधिक मासामध्ये पूजन करू लागले. अधिक मासामध्ये केलेली, असं म्हटलेलं आहे, अधिकस्य अधिकम फलम, म्हणजे अधिक मासामध्ये जर आपण कोणतेही कर्म केले, भगवंताचे नाम घेतले, तर त्याचे अधिक प्रमाणामध्ये आपल्याला फळ प्राप्त होते. तर अधिक मासामध्ये नक्की भगवान विष्णूंची कोणती उपासना करावी, अशा विशेष काही उपासना आहेत, काही आपण पाळण्याचे नियम आहेत, ते प्रामुख्याने कटाक्षाने आपण पाळावे. पहिला नियम असा की या अधिक मासामध्ये आपण मांसाहार करू नये, शुद्ध आहार घ्यावा, ब्रह्मचर्याचे पालन करावे. तसेच घरामध्ये चिडचिड, भांडणं, कटकटी या गोष्टी प्रामुख्याने टाळाव्यात. रोज सकाळी आंघोळ झाल्यावर सर्वप्रथम आपण तुळशी मातेचे पूजन करावे, कारण भगवान विष्णूंना माता तुळशीची सेवा ही अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे तुळशी मातेला आपण जल अर्पण करावं, तुळशी मातेची मनोभावाने प्रार्थना करावी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा आपण 108 वेळा जप करावा. तसेच भगवद्गीता श्रवण किंवा वाचन करावी.
श्री विष्णू सहस्रनाम वाचन किंवा श्रवण करावे, श्री हरिविजय ग्रंथ याचे पठण करावे, श्री व्यंकटेश स्तोत्र ग्रंथ याचे पण आपण वाचन करावे किंवा श्रवण करावे. अनेक लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे की व्यंकटेश स्तोत्र हे फक्त रात्रीमध्येच वाचन केलं जातं, परंतु असं नाही. भगवान विष्णूंच्या या स्तोत्राचे महत्त्व अधिक प्रमाणामध्ये आहे, त्यामुळे आपण अधिक मासामध्ये या स्तोत्राचे कधीही पठण करू शकता. तर भगवान विष्णूंचे भजन करावे, अधिक प्रमाणामध्ये आपण भगवान विष्णूंचे नामस्मरण करावे. भगवान विष्णूंचे नामस्मरण केल्याने आपल्याला सहस्रपटीने त्याचं फळ प्राप्त होतं. हा मास भगवान विष्णूंना अतिप्रिय असल्याकारणाने आपलं आत्मिक शुद्धीकरण असेल, आपल्याला गतीचा मार्ग असेल, तसेच सर्व पितरांचे दोष निवारण होतात, पितरांची कृपादृष्टी प्राप्त होते, महालक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते. कारण आपण भगवान विष्णूंची सेवा केल्याने माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये निवास करते. भगवान विष्णूंकडे अत्यंत वात्सल्य आहे, करुणा आहे, त्यामुळे आपल्या जीवनामधील कोणतीही अडचण असेल ती निवारण होईल. त्यामुळे अधिक मासामध्ये आपण नक्की भगवान विष्णूंचे नामस्मरण करावे. तसेच स्वामी महाराजांची सेवा भरपूर करावी, कारण अर्थातच स्वामी महाराज हे प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे स्वरूप आहेत. दत्त महाराजांची सेवा करावी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा अधिक प्रमाणामध्ये जप करावा. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा यथाशक्ती जप करावा. स्वामींची मानसपूजा वाचन करावी. अधिक मासामध्ये चांगले कर्म करावे. दान धर्म याग जप तप अनुष्ठान याला विशेष महत्त्व आहे. परंतु याग जर आपल्याला करायचा असेल तर तो फक्त भगवान विष्णूंसाठी याग करू शकता. काम्यकर्म म्हणजेच मनामध्ये कोणतीही इच्छित मनोकामना धरून आपण सेवा करायची नाही, त्याचं आपल्याला फळ मिळत नाही. तर हा महिना समर्पणासाठी आहे, भगवान विष्णूंना केलेली सेवा समर्पण करण्यासाठी आहे. तर विशेष करून दान धर्म जप अनुष्ठान, गरिबांची मदत, गरिबांना अन्नदान, गाईला घास, गोमातेची सेवा हे आपल्याला अक्षय्य फळ देणारे ठरते. अक्षय्य म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही, जे वृद्धीला जातं, जे कधीही संपत नाही, ते अक्षय्य फळ. सहस्रपटीने आपल्याला सेवेचं फळ प्राप्त होतं. त्याचप्रमाणे आपल्या जीवनातील दारिद्र्य निवारण होते, गरिबी दूर होते. भगवान विष्णू आपल्यावर पूर्ण जीवनभर कृपादृष्टी दाखवतात आणि भगवान विष्णूंच्या चरणांमध्ये आपल्याला स्थान प्राप्त होते. तर अशा पद्धतीने आपण भगवान विष्णूंची सेवा करावी. काहीच नाही शक्य झालं तर फक्त रोज एकदा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. ज्यांना शक्य असेल त्यांनी ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः या मंत्राचा यथाशक्ती जप करावा. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात या मंत्राचा यथाशक्ती जप करावा. जे काही आपल्याला भगवान विष्णूंचे नामस्मरण करता येईल त्या पद्धतीने आपल्याला जसे शक्य होईल तसे आपण नामस्मरण करावे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा महिना अशुभ नसून हा महिना अतिशुभ आहे. इतर महिन्यांच्या तुलनेमध्ये या मासामध्ये जर आपण भगवान विष्णूंची सेवा केली तर भगवान विष्णू आपल्यावर अधिक प्रमाणामध्ये प्रसन्न होतात. तसेच या महिन्यामध्ये आपली लेक, जावई, ब्राह्मण, दाम्पत्य यांना दान देण्यासाठी विशेष महत्त्व आहे. अपूपदानाला अनन्यसाधारण असं महत्त्व सांगितलेलं आहे. अपूपदान म्हणजे काय तर अनारस्यांचे दान. असं म्हटलं जातं, अनारस्यांचे जर आपण दान केले तर त्याच्यावर असणारे जे काही छिद्र आहेत तेवढं आपल्याला फळ प्राप्त होतं. तर प्रामुख्याने आपल्या मुलीला जावयांना घरी बोलवून अशी पद्धत आहे, त्यांना दान दिले जाते, त्यांना भोजन घातले जाते, यथाशक्ती द्रव्यदान वस्त्रदान दिले जाते. तसेच जर आपल्याला बाकी काही शक्य नसेल तरी पण आपण ताम्रदान अवश्य करावं. तांब्याचं तामण घ्यावं, त्याच्यामध्ये 33 अनारसे ठेवावेत. त्यानंतर दीपदानाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. तर दीपदान, एक दिवा लावावा तुपाचा त्या अनारशांवर किंवा त्या ताटामध्ये तो दिवा ठेवावा आणि भगवान विष्णूंचे स्मरण करून संकल्प करून आपल्या मुलीला आणि जावयाला विष्णुनारायण स्वरूप समजून दान करावं. त्याच पद्धतीने वस्त्रदान द्यावं आणि अशाच पद्धतीने आपण ब्राह्मणांना पण दान देऊ शकता. ताम्रदानाला सोन्यापेक्षाही जास्त महत्त्व सांगितलेलं आहे. ताम्रदान केल्याने आपल्याला गोदानाचे फळ प्राप्त होते. त्यामुळे यथाशक्ती ताम्रदान आपण ब्राह्मणांना, ब्राह्मण दाम्पत्यांना अवश्य दान करावं. दीपदान करायला आपण विसरू नका. आपल्याला या दानांपैकी कोणते जरी दान नाही करता आले तर प्रामुख्याने दीपदान अवश्य करावे. कार्तिक मासामध्ये पुष्कर क्षेत्रामध्ये स्नान केल्याचे किंवा पुष्कर तीर्थामध्ये जे स्नान केल्याचे आपल्याला फळ प्राप्त होते ते अधिक मासामध्ये दीपदान केल्याने आपल्याला प्राप्त होते. त्यामुळे दीपदान करायला विसरू नका. रोज सकाळी आंघोळ झाल्यावर भगवान विष्णूंच्या पुढे गाईच्या साजूक तुपाचा दिवा लावायला विसरू नका. शक्य असेल तर काडवातीचा अवश्य दिवा लावावा. काडवात म्हणजे काय तर तुळशीच्या झाडाची
वाळलेली फांदी असते तर त्याची वात तयार केलेली असते, तर त्या वातीचा दिवा लावावा. जर आपल्याला बाहेर नाही मिळाली तर वाळलेली तुळशीची फांदी घ्यावी, त्याची काडी काढावी, त्याच्यावर थोडासा कापूस गुंडाळावा, शुद्ध तुपामध्ये ती वात भिजवून घ्यावी आणि भगवान विष्णूंना यथाशक्ती दीपदान म्हणून रोज त्याचा दिवा लावावा. ते शक्य नसेल तर साध्या वातीचा दिवा लावला तरी चालेल, परंतु रोज दिवा लावायला विसरू नका. विशेष महत्त्वाचं म्हणजे आपल्या सर्व कुटुंबियांना एकत्रित घेऊन रोज 10 मिनिटं का होईना भगवान विष्णूंचे आपण स्मरण करावे. भगवान विष्णूंचे स्मरण केल्यास आपल्या जीवनातील समस्त पाप निवारण होतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा महिना अशुभ नसून हा महिना अतिशुभ आहे. या महिन्यामध्ये केलेले कोणतेही चांगले कृत्य, चांगले कर्म आपल्याला अक्षय्य फळ देऊन जाते. म्हणून तसेच लोकांचे प्रश्न येतात, गुरुजी या महिन्यामध्ये देवदर्शन केले तर चालेल का, कुलदेवीच्या दर्शनाला गेलो तर चालेल का? तर अर्थातच भगवान विष्णू असो किंवा कोणतंही दैवत असो किंवा आपली कुलदेवी, देवदर्शनासाठी, कुलधर्म कुलाचारासाठी हा महिना काही अशुभ नाही, तर आपल्याला त्याचे अधिक प्रमाणामध्ये फळ प्राप्त होते. त्यामुळे कुलदेवीच्या दर्शनाला अवश्य जावे. आल्यानंतर घरी सवाष्णी जेवायला घालाव्यात. आपण कुलदेवीची ओटी भरावी, तर कुलदेवीची पण आपल्यावर अखंड कृपादृष्टी राहील. तसेच आपल्यावर भगवान विष्णू भरपूर कृपादृष्टी दाखवतील. त्यातली त्यात अधिक महिन्यामध्ये आपल्याला जर पूर्ण महिनाभर सेवा करणं शक्य नाही झालं तर अधिक महिन्यामध्ये येणाऱ्या 2 एकादशी जे आहेत त्या एकादशीचे व्रत आपण अवश्य करावे. एकादशीचे व्रत जर केले तर नक्कीच आपल्याला या संपूर्ण अधिक मासाचे व्रत केल्याचे फळ प्राप्त होते. अधिक मासातील एकादशी व्रतावर लवकरच माझा संपूर्ण व्हिडिओ येईल, तो नक्की आपण आवर्जून बघा. तसेच हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर प्रत्येक स्वामी भक्तांपर्यंत, आपल्या जवळच्या कुटुंबियांपर्यंत हा व्हिडिओ अवश्य पोहोचवा आणि या अधिक मासाचा लाभ सर्वांनाच होऊ द्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.